तर चला मार्केटमध्ये ना वाटाण्याच्या शेंगा आता थोड्या स्वस्त झालेल्या आहेत. तर म्हटलं चला काहीतरी स्पेशल होऊन जाऊ दे. तर मुलांचाही खूप हट्ट होता की मम्मी आज ना पावभाजी बनव. तर म्हटलं ठीक आहे चला आज पावभाजी होऊनच जाऊ दे. तर इकडे मी भाज्या घेतलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मी फ्लावर घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, मटार घेतलेले आहे आणि इकडे मी एक बीट घेतलेला आहे, सोलून घेतलेला आहे. ह्याच्याने काय होतं कलर छान येतो. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून कुकरला शिजवून घ्यायचं आहे. तर कुकरला ना हे आपल्याला एकदम मऊ होईपर्यंत शिजवायचं आहे. इकडे शिजेपर्यंत आपण मिक्सरला 2-3 लाल मिरच्या घ्यायच्या आहे, थोडंसं लसूण, मीठ आणि घरातले जे मसाले आहेत ते ॲड करून हे आपल्याला मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे या प्रकारे. त्यानंतर ना एका पॅनमध्ये इकडे आपण थोडंसं ऑइल टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बटर टाकलेलं आहे, थोडीशी जिरा पावडर घेतलेली आहे, कसुरी मेथी घेतलेली आहे. हे आपल्याला थोडंसं मिक्स करून ह्याच्यावर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडे बघा आपण जी भाजी काढली होती ती एकदम शिजलेली आहे. तर हे आपल्याला ना मॅशरने एकदम मॅश करून घ्यायचं आहे. आणि इकडे शिमला मिरची कांदा आपला थोडासा मऊ झालेला आहे. त्याच्यानंतर आपण जी पेस्ट केलेली आहे ती टाकायची आहे आणि थोडासा पावभाजी मसाला. तर हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्येच आपण ज्या मॅश केलेल्या सगळ्या भाज्या आहेत त्या ओतून घ्यायच्या आहेत आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं बटर टाकायचं आहे, कोथिंबीर टाकून मस्त असं गार्निश करायचं आहे. तर झाली आपली पावभाजी रेडी. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा घरी नक्कीच करून बघा. बनवायलाही एकदम सोपी आणि पटकन तयार होते आणि काय मुलांनाही खूप आवडते. तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आणि तुमच्याही मुलांना नक्कीच खाऊ घाला. आणि इकडे तव्यावर बटर आणि भाजी टाकून मस्त असे पाव दोन्ही बाजूतून शेकून घ्या आणि झाली आपली मस्त अशी पावभाजी रेडी. आणि कुणाकुणाला पावभाजी आवडते कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा फेसबुक पेजवर जर आपले व्हिडिओ बघत असाल तर प्लीज आपल्या पेजला फॉलो जरूर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.